मुदखेड बारड मार्गावर सीता नदीजवळ अवैध वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित हायवा ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची भीषण घटना घडली। या अपघातात दुचाकीस्वार संतोष टाक यांचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव वेगातील हायवानं धडक दिल्यानंतर वाहन थेट त्यांच्या अंगावरून गेल्यानं ही हृदयद्रावक घटना घडली। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली। अवैध वाळू वाहतुकीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जब्बार शेख यांनी। इकडे जर गेला असेल ना गाड्या जर तपासलं रक्त भिंती वाळू इकडून आणली होती काय? वाळू इकडून आणली एमटी होत ते एमटी टाकून आला होतं विग्याला टाकून आला असं ते ना चोरीच्या भीतीने पळून गेले सर। शिंदीला मेली की बाई 8 दिवस झाले। अवघड झालं सुरुवात झाली की टाकी पोलीस येऊन गेले। पोलीस येऊन गेले। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या शहरात खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या 2 विद्यार्थ्यांपैकी एकानं दुसऱ्यावर अचानक चाकूने वार केल्याची घटना घडली। पुष्कर शिंगाडे आणि प्रयाग मांजरे हे आपापली दप्तर घेऊन क्लासच्या बाहेर जात असताना प्रयाग मांजरे यांनी पुष्कर शिंगाडे याच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने वार केलेत। जखमी पुष्कर शिंगाडे याला चंडोलीच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत असल्याचं घोषित केलं। पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पप्पांचा फोन जरी बंद असला तर पहिला फोन यायला असतो। मला फोन नाही केला आणि काल दुपारी बोललाय ना माझ्याबरोबर। समोर होता मला काय म्हणला असा घात करायचा नाही। दाखल करताना ॲट्रॉसिटी सुद्धा दाखल करायची। ॲट्रॉसिटी सुद्धा दाखल करायची। एका आदिवासीला मारले हे ॲट्रॉसिटी दाखल करा झालीच पाहिजे। भंडाऱ्यात काही दिवसांपूर्वी एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीय व्यक्तीकडून झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ लाखादूर येथील हजारो संख्येनं जनसागर रस्त्यावर उतरला। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिकांनी विशाल मोर्चा काढला। मोर्चाच्या सुरुवातीला काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत मोर्चा शांततापूर्ण मार्गाने पुढे मार्गस्थ झाला। तहसील कार्यालयामध्ये मोर्चाला संबोधित करण्यात आलं। तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन तातडीच्या कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदनामध्ये आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना तालुक्यातून हद्दपार करण्यात यावं, पीडित आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावं, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं, लाखादूर शहरातील फुटपाथवर परप्रांतीयांच्या दुकानांची चौकशी करण्यात यावी, परप्रांतीयांचे रहिवासी दाखले आणि इतर शासकीय कागदपत्र तयार करण्यात येऊ नये यासाठी बंदी घालावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। महाराज म्हणतात, स्त्रियेसारखी कोमल नाही, स्त्रियेसारखी वैरागणी नाही, स्त्रियेसारखी कठोर नाही आणि रणकते रणचंडिका। जर स्त्री ही कोमल असेल, नाजूक असेल, तरी ती समाजामध्ये आज झाशीची राणी बनू शकते। जर एक स्त्री झाशीची राणी बनू शकते तर आज अख्ख्या आपण हजारो महिला या समाजाला वाढवू शकतो। समाज स्त्री शिवाय अधुरा आहे। एखाद्या स्त्रीने ठरवलं का मी आज लग्न करणार नाही तर पुरुष कुठे जाणार हो, म्हणून प्रत्येक स्त्रीने खंबीर व्हायला पाहिजे। प्रत्येक स्त्रीने ठरवलं का मी आज स्त्री आहे, पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करू शकलो तर पुरुष आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून स्त्रीनी कुठेही आपल्याला स्वतःला कमी समजू नये, कारण आज आपण स्वतःला जर कमी समजू लागलो तर पुरुषांना वाटेल की नाही
स्त्री कुठेतरी मागे गेलेली आहे. म्हणून असे समाजात ज्या कुठल्याही स्त्रियांवर कुठल्याही लहान मुलांवर अन्याय होती तरी सगळ्या समाजाने धावून यावं, त्या कुटुंबाची विचारपूस करावी. इथे कुठलाही राजकारण होऊ नये. समाजकार्यात काम करताना समाजाशी लढलं पाहिजे, झडलं पाहिजे, भांडलं पाहिजे, पण सर्वांनी एकत्र होऊन समाजाशी बोललं पाहिजे. आजच्या प्रसंगी हे सांगेल की कोमल है कमजोर नहीं, कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है, सबको जन्म देने वाली हम भारत की नारी है, हम भारत की नारी है. या मुलीला हात लावत असताना त्याला लाज कशी वाटली नाही असं आश्चर्य वाटतं. जी मुलगी फुलपाखरांच्या मागे धावते, जी प्रत्येक झाडाच्या एकेका फुलाला निरखून बघते, जिचं मन अतिशय निष्पाप आहे, जिला याच्यातली एकही गोष्ट कळत नाही, त्या मुलीवरती समजा कोणाची नजर वाईट नजर पाडत असेल तर ते डोळे पण काही कामाचे नाही, ते सुद्धा बाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये या पॉम्पलेट मध्ये अनेक मागण्या आहेत. मी कधी कधी वेगळ्या म्हणजे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये असल्यामुळे अनेक गावामधून जातो, वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो. तर ज्या ज्या गावामध्ये काल्याचा कार्यक्रम असतो, श्रीमद भागवताचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये एकच गोष्ट सांगत असतो की अनेक कार्यक्रमाला गेल्यानंतर जेव्हा मी भागवताच्या कार्यक्रमामध्ये जातो, काल्याच्या कार्यक्रमामध्ये जातो, तेव्हा असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक गावामधून याच कार्यक्रमाची गरज आहे, जिथे माणसाचं मन धुतलं जातं, आपलं मन स्वच्छ होतं. चांगले विचार, चांगले संस्कार हे मनामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे. जिथे माणूस म्हणून बाहेर येतो. हे जे लोक आहेत त्यांनी या घटनेला अंजाम दिला, हे माणूस म्हणायच्या लायकीचे नाही, माणुसकीमध्ये बसणारे लोक नाही, गावामध्ये ठेवण्याच्या लायकीचे लोक नाही. आणि मी या बैठकीच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या घरी किरायाने खोली देत असताना, घर देत असताना त्या घर मालकाचं सुद्धा कर्तव्य आहे की या गावामध्ये ज्या माणसाला आपण आसरा देतो आहे, त्या माणसाला आसरा द्यायच्या आधी किंवा आपलं घर किरायाने देत असताना पोलीस स्टेशन मध्ये कॉन्टॅक्ट करावा. त्या माणसाकडची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घर किरायाने देऊ नका, नाहीतर तो गावामध्ये आपले धिंगाणे टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आता याच्यामध्ये पॉम्पलेट मध्ये लिहिलेलं आहे, ह्या मागण्या आहेत मोर्चेकऱ्यांच्या की प्रत्येक परप्रांतीय जो या गावामध्ये आला. परभणी जिल्ह्यातील पालम इथं भाजप युवा आघाडीची बैठक झाली. ही बैठक भाजप पक्ष कार्यालयात झाली. परभणीच्या भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. पालम तालुक्यात जिल्हा सचिव, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील. भाजप तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन लांडगे, युवा आघाडीचे अध्यक्ष शिवानंद गव्हाणे, विशाल जाधव यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. विधानसभेचं परिवर्तन असेल, याच्यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा तुलमामा कोणाचा असेल तर युवा संवाद आणि युवा मोर्चाचा सर्वात जास्त मोठा वाटा आहे, याचा मला या ठिकाणी अभिमानानं आयोजित केलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगता? आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सुरेश भाऊ आणि स्थानिकचे जे काही आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक युवा मोर्चानं पूर्ण जिल्ह्यामध्ये युवा जोडो अभियान हे राबवलं आहे. त्याच अनुषंगाने आज पालममधील युवा मोर्चाची बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील युवा मोर्चाचे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत. यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने ही बैठक झाली आणि काही रणनीती टाकल्या युवा मोर्चाच्या. पुढील रणनीती काय आहे तुमची आता तालुक्यामध्ये? तालुक्यामध्ये आमच्या ज्या 4 सर्कल येतात, चारी सर्कल आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या आणायच्यात. त्या अनुषंगाने आज गावभेटी दौरा असेल, आमच्या सर्कल वाईज बैठका असतात, त्याचं पुढचं नियोजन झालेलं आहे. सोबळा लढवण्यावर का वरिष्ठ घेतील, जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री ते निर्णय घेतील. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी जे काम केलेलं आहे आणि युवक आगामी निवडणुकी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्येही काम करणार आहे, पण त्या युवकांना कुठंतरी निवडणूक लढविण्याची संधी मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या हे असतात, कमिटी असतात, वेगवेगळ्या पक्षाच्या याच्यावर स्थान मिळालं पाहिजे. काही विषयावर आज साधूबाधा चर्चा झाली आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युवकांना निश्चितच प्रकारे मानाचं स्थान दिलं जाईल अशी ग्वाही युवक जिल्हाध्यक्षाच्या वतीनं प्रभाकरराव उर्फ देवाभाऊ शिंदे यांच्या वतीनं देण्यात आली.
आज भारतीय जनता पार्टी पालम तालुका युवाच्या वतीने या ठिकाणी युवा संवाद बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी आपल्या युवा जिल्हाध्यक्ष आमचे मित्र प्रभाकर भाऊ शिंदे, तसेच युवा तालुका अध्यक्ष शिवानंद गव्हाणे, सरचिटणीस हनुमंतराव देशमुख यांनी सर्वांनी मिळून एक युवा संवाद बैठक आयोजित केली. यासाठी या बैठकी या ठिकाणी थोड्याच वेळात या भारतीय जनता पार्टी कार्यालयात एक संपन्न झाली. यामध्ये युवांना जे 18 ते 35 वयोगटातील युवा आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी जास्त आकर्षण गेले 2014 ते 2024 या दरम्यान जर कालखंडात बघितलं तर युवानं जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला सहकार्य केले. त्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं येणाऱ्या 4ही जिल्हा परिषद पालम तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडून आणण्यासाठी युवा हा सक्षम आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी ही 4ला 4 जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर 8ला 8 पंचायत समिती गण निश्चितपणाने निवडून आणेल अशी या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी ग्वाही देतो. पालम तालुक्यातील युवा संवाद बैठकीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या बैठकीला आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवाभाऊ शिंदे, आमचे फादरपाडीचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन लांडगे, आमचे सरचिटणीस हनुमंतराव देशमुख आणि पालम तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक या ठिकाणी उपस्थित होते. या बैठकीचं प्रामाणिक हेतू हेच होता की जे काही भारत सरकारचे असतील, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, ते युवकांच्या कल्याणकारी योजना असतील, इथल्या शेतकऱ्याच्या असतील, माझ्या माता भगिनीच्या असतील, या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून आज भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा सक्षम आहे आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचं संघटन वाढलं पाहिजे आणि या पालम तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच हा राहिला पाहिजे हा प्रामाणिक हेतू ठेवून आज या ठिकाणी आमची संवाद बैठक झाली. आगामी काळातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष एक नंबरलाच राहील असं मी अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. परभणी जिल्हा विधी सेवा समिती, पालम दिवाणी न्यायालय कस्तर तथा वकील संघ यांच्या वतीनं पालम न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. वकील संघाचे अध्यक्ष व्ही.डी. शिंदे यांनी लाल फीत कापून लोक न्यायालय सभागृहाचं उद्घाटन केलं. यावेळी न्यायाधीश मनीषा पाटील, ॲडव्होकेट व्ही.ए. गिणगिणे, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सुनील शहारे, न्यायालयीन कर्मचारी आणि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. गंगाधर रानडे या पक्षकाराच्या हातानं समईची वरील ज्योत पेटवून लोक अदालतीची सुरुवात करण्यात आली. या लोक अदालतीमध्ये पक्षकार आणि पालमवासियांनी भरघोस प्रतिसाद देत लोक अदालत यशस्वी ठरवली. पालम शहरातील बँकेमार्फत 1275 केसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 24 लाख रुपयांची वसुली बँकेनं केली. तसंच न्यायालयानं 257 केसेसमध्ये 138 NI ॲक्ट दंडाची रक्कम असे 4,55,200 रुपये दंड वसूल केलाय. या लोक अदालतीमध्ये एकूण 18 केसेस निघाल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. आज पालम लोक न्यायालयामध्ये आपण एकूण प्रकरणे 940 ठेवली होती. त्याच्यापैकी 15 प्रकरणे आपली सेटल झाली आणि त्याच्यामध्ये एकूण रक्कम आम्हाला 15 लाख रुपये बँकेला रिकव्हरी झाली. पक्षकाराचा रिस्पॉन्स कसा भेटला आहे सर? पक्षकारांचा रिस्पॉन्स उत्तम होता आणि चांगलेच प्रतिसाद त्यांनी दिला. आज रोजी राष्ट्रीय लोक आयोजित करण्यात आला. सदर लोक न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी अशा प्रकारे 12 प्रकारामध्ये विशिष्टरित्या तरतूद झालेल्या आहेत. त्यामध्ये बँका असतील, त्यानंतर मोटर व्हेकलचे असतील, काही त्यानंतर आपल्या शेतीचे असतील, काही फौजदारी याच्यामध्ये विशिष्टरित्या 12 केसेसमध्ये हे झालेलं आहे, निकाल लागलेला आहे. तुम्हाला तालुक्यातून कसा रिस्पॉन्स भेटला आहे? तालुक्यातून कसा रिस्पॉन्स भेटलाय तुम्हाला पक्षकाराचा? चांगला भेटलेला आहे. तर सर्व याच्यामध्ये न्यायिक कर्मचारी, वकील संघाचे सदस्य आणि न्यायिक पॅनल प्रमुख यांनी विशिष्टरित्या पार केलेला आहे. परभणी शहरातील कचरा, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. महानगरपालिका शहरांमध्ये सुखसुविधा पोहोचवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शहरातील नागरिकांना सुविधा पोहोचवणं तर दूरच राहिलं, उलट परभणी शहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये जात असल्याचा आरोप संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. परभणी शहर महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असं नामकरण करण्यात आले. अशा आशयाचा नामफलक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेच्या मुख्यद्वारावर लावण्यात आलाय. शहरात मागील 4 वर्षांपासून प्रशासन आहे आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री हे परभणीचे असतानाही परभणी शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. यासह विविध आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केलाय.
यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आणि शहरातील राजकीय व्यवस्थेच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। नगरपालिकेवर मागच्या 4 वर्षापासून प्रशासन आहे म्हणून डायरेक्ट सरकारचा हस्तक्षेप आहे। असं असतानाही परभणी महानगरपालिकेवरची परिस्थिती आज एखाद्या ग्रामपंचायतपेक्षाही वाईट आहे। फक्त महानगरपालिका करून मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढवण्यात आला, परंतु नागरी सुविधा कुठल्याही दिल्या जात नाही। आज तुम्ही पाहाल तर परभणीमधल्या प्रत्येक रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे। 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा पाणी येतं। परभणी महानगरपालिकेचे दवाखाने बकाल आहे, जिथं लोक पेशंट आहेत परंतु डॉक्टर आणि सुविधा नाही आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी महानगरपालिकेचं नामकरण केलं आहे आणि त्या लोकभावना आहेत त्यांचा आदर करत आज परभणी शहर ग्रामपंचायत असं नाव दिलेलं आहे। ग्रामपंचायत नाव देताना आम्हाला लाज वाटते की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायती इतक्या चांगल्या आहेत की त्यांचं योगदान चांगलं आहे, त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाने हे जे आंदोलन केले प्रतिकात्मक आहे। परंतु भविष्यामध्ये जर महानगरपालिका व्यवस्थित काम करणार नसेल किंवा लोकांच्या आरोग्याशी खेळणारच असेल तर भविष्यातील आंदोलनं हे अत्यंत आक्रमक होतील। परंतु हे सगळं पाहत असताना परभणी जिल्ह्यातील परभणी शहरातील सर्व राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी मात्र मोकळून गप्पा आहेत, कारण की आज जे विरोधात आहेत ते कधी काळी मनपाच्या सत्तेत होते आणि जे काल परवापर्यंत सत्तेत होते ते पण विरोधात होते। म्हणून परभणी शहराचे जे काय बकाल परिस्थिती आहे यासाठी परभणी शहराची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे आणि सगळ्यांनी मिळून परभणी शहर महानगरपालिका नागवायचं काम केलेलं आहे आणि परभणी शहर महानगरपालिका नागवल्या गेल्यामुळेच आज परभणी महानगरपालिकेकडे रडगरा नाही की आमच्याकडे पैसा नाही, परंतु आता प्रशासन आहे, सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं। सरकारनं अनेक प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या आणि आता एक अंडरग्राऊंड ड्रेनेज येतं आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेज तोंडावर असताना त्याचं काम सुरू होणार असताना देखील परभणीमध्ये रस्ते केले जात आहेत, तर हे गुत्तेदाराला पोहोचण्यासाठीच केले जात आहे असा आमचा ठाम आरोप आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष ज्या पद्धतीनं या आंदोलनात उतरला आहे भविष्यामध्ये अनेक आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीने करू, कारण की आम्ही परभणीकरांचं देणं लागतो आणि परभणी शहरातील नागरिकांचं आरोग्य आणि त्यांना सुखसुविधा नाही हे परभणी महानगरपालिकेचं काम आहे। आज हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, भविष्यात याही पेक्षा मोठं आंदोलन होईल। आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट जगतातील सर्वात मोठी समजली जाणारी स्पर्धा म्हणजेच ISPL लीग। ही लीग जानेवारी महिन्यात सुरू होणार असून 2 दिवसापूर्वीच लिलाव झालाय। यावेळी पेण तालुक्यातील दादर गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर यांचे चिरंजीव आशीर्वाद ठाकूर यांची फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघात गोलंदाज म्हणून निवड झाली। आशीर्वाद ठाकूर यांच्या ISPL मध्ये निवड झाल्यानं दादर, तांबडशेट या गावांसह पेण तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। अनेकांनी त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। आशीर्वाद ठाकूरला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्यानं तो टेनिस क्रिकेट सोबतच लेदर क्रिकेटही खेळत असे। लेदर क्रिकेटसाठी DY पाटील अकॅडमीमध्ये त्याने अनेक महिने सरावही केला। आशीर्वाद ठाकूर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट समजली जाणारी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळून आपल्या गोलंदाजीची चमक दाखवून सर्वांची मनं जिंकल्यात। वडील वैभव ठाकूर आणि काका अतुल ठाकूर यांनी आशीर्वादला नेहमीच सपोर्ट केल्यानं तो इथपर्यंत पोहोचला असल्याचं म्हटलं जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। ISPL इंडिया या स्पर्धेमध्ये आशीर्वाद वैभव ठाकूर यांची निवड झाली आहे आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या मंडळींना या ठिकाणी अभिमान आहे की त्यांना या निवडीबद्दल आम्ही सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपण पाहिलं की पेण तालुक्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे। मी वारंवार सांगत आलो आहे की निश्चितपणे खेळाला प्राधान्य दिलं तर आपल्या येथील खेळाडू चांगल्या प्रकारे मोठ्या स्पर्धांना खेळत जातील। मला याचा अभिमान आहे की ज्या प्रकारे आपण क्रिकेटला, ज्याप्रमाणे आपण कबड्डीला खेळाला प्राधान्य देतोय आणि आज क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत की आशीर्वाद वैभव ठाकूर आमचे मित्र आहेत, वैभव ठाकूर त्यांचे चिरंजीव यांची ISPL मध्ये हैदराबाद संघामध्ये त्यांची निवड झाली आहे। पुढच्या 9 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरत इथे पार पडत आहे आणि संपूर्ण भारतातील टेनिस प्लेयरांची पर्वणी अशी स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे आणि आम्हाला आमचा या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की दादर गावचे रहिवासी असलेले वैभव ठाकूर, त्याचबरोबर हमरापूर विभागातील असलेले वैभव ठाकूर, त्याचबरोबर पेण तालुक्यात असलेले आशीर्वाद वैभव ठाकूर यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळं या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद द्विगुणित झालेला आहे आणि अशीच भरभराट हो भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धांमुळे त्यांचं नाव
घेवो अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आज आपण आशीर्वाद ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. आशीर्वाद ठाकूर यांची इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये निवड झालेली आहे. ही आपल्या दादर गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. पण त्याही पेक्षा पेन तालुक्यातील एकमेव पहिला खेळाडू हा आशीर्वाद ठाकूर ठरलेला आहे अशा मोठ्या लीग मध्ये खेळणारा. तर त्याच्याबाबत आपण काय 2 शब्द बोलणार? नक्कीच विनायक, म्हणजे शब्द माझ्या तोंडातून म्हणजे फुटत नाहीत अशी एक अभिमानास्पद बाब आहे. ते एक दादर गावातील, भले दादर गाव सोडून हमरापूरला राहायला आले तो भाग वेगळा, पण मूळ उगम जो आहे तो दादर गाव आहे. आम्ही दादरकर, आणि त्या दादर गावातील वैभव ठाकूर यांचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर यांची ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 साठी म्हणजे पर्व तिसऱ्यासाठी निवड झालेली आहे. असा आमचा दादरगावचा हिरा, कोहिनूर हिरा म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच त्या ISPL मध्ये आमच्या दादरगावचे नाही तर पेन तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्याचे देखील नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास वाटतो की त्या स्पर्धेसाठी आशीर्वाद तुला आमच्या बेस्ट दादर 40+ कडून दादर गावाकडून खूप खूप शुभेच्छा आणि चांगली कामगिरी परफॉर्मन्स कर यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. आणि तुझ्या आईबाबांचं पण. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया अर्थात CFI या संस्थेच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं एक प्रेरणादायी आणि संगीत आधारित मोटिवेशनल कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात यशस्वीरित्या पार पडला. हा कार्यक्रम संस्थेचे CEO डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉक्टर संतोष बोराडे हे प्रमुख मोटिवेशनल स्पीकर म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत गिटार वादक प्रितेश चौधरी आणि तबला वादक नरेंद्र भोईर यांच्या प्रभावी संगीत टीमनं कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दिली. संगीताच्या माध्यमातून अभ्यासाचा ताण कमी करणं, आत्मविश्वास वाढवणं आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणं याबाबत विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि परिणामकारक पद्धतीनं मार्गदर्शन करण्यात आलं. संगीताच्या लयीमधून संवाद कौशल्य विकसित करणं, स्वतःची क्षमता ओळखणं आणि एकाग्रता वाढवण्याची तंत्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आली. डॉक्टर संतोष बोराडे यांनी आपल्या जीवनातील वास्तव अनुभव, प्रेरणादायी कथा आणि विचार प्रवर्तक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं पुढे जाण्याची नवी दिशा दिली. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची तंत्र शिकवण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन आपले अनुभव मांडू लागले. या कार्यक्रमामुळे आमच्यात कमी वेळात मोठा सकारात्मक बदल झालाय. मी हे करू शकतोय, अभ्यासासाठी नवी ऊर्जा आणि उत्साह मिळालाय अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. तुम्ही तुमच्या भावनांची खत पेरणी करून एक उत्तम पीक आयुष्यातनं काढू शकता. पण आम्ही आमच्या शेतामध्ये पीक लावायचं की याला बसायचं ते आम्हाला ठरलं पाहिजे ना. आमचं शेत कसलं आलंय. नाही सर, मी काय सांगू तुम्हाला, मी 8वी पासून त्याच्याच प्रेमात होते सर. तुझ्या अभ्यासाचं वाटोळ झालं त्याचं काय, कारण तुला माहीतच नाहीये की तुला 25 नंतर जे प्रेम करायचे त्याची चव पण टेस्ट पण माहिती नाहीये. नाही सर, पण मोबाईलवरनं किती दुनियाभरची माहिती मिळते, तुला माहिती नाहीये. मोबाईलवरची माहिती 92% फेक आहे. 92%. नाही तर लोकांनी युट्यूबमध्ये बघून ऑपरेशन केले असते घरच्या घरी बायपासचे. कारण जगातली माहिती जी आहे ती नॉलेज कधी बनते जेव्हा त्याच्यात एक्सपिरियन्स नावाचा घटक येतो, अनुभव नावाचा घटक येतो. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत जगातली सगळी माहिती फेक आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला समजून घ्यायला लागेल, माहिती किती पण अवेलेबल असू द्या, ती युटिलाइज करण्यासाठी मी जिवंत असलो पाहिजे. मी नुसती माहिती उचलली आणि वापरली, मी एक फेक पर्सनॅलिटी क्रिएट करतोय. लोकांसमोर भाषण करायला मी मस्तपैकी उदाहरण दिली, 1960 साली हे झालं, मग त्याच्यानंतर या पंतप्रधानांनी तिकडे काडी लावली, त्या पंतप्रधानांनी इकडे माडी बांधली. हे लोकांना सांगण्यासाठी, टाळ्या लुटण्यासाठी ठीक आहे. खरे जिवंत असाल तर त्या सगळ्यातला तुम्ही आत्मसात करता, त्याचा अभ्यास करता आणि मग तुम्ही जी 2 वाक्य बोलाल त्याच्यावरती इतिहास लिहिला जातो. गंमत अशी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी जिवंत व्हावं लागतं. चेक करू पुन्हा, जिवंत आहात की नाही ते पक्का. चलो.
कल्याणचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पक्ष सदस्यपद आणि निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. शिवसेना शिंदे गट की भाजपात प्रवेश करणार हे आता लवकरच समजणार आहे. दरम्यान सचिन पोटे बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षाच्या सदस्यपदाचा आणि तुमच्याकडे एक जबाबदारी दिली होती, पक्षाने त्याचा राजीनामा दिला आहे, काय सांगता? मी कालच माझ्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि जी जबाबदारी मला काही दिवसांपूर्वी प्रचार प्रमुख म्हणून कल्याण डोंबिवलीचा प्रचार प्रमुख म्हणून जी दिली होती त्याचाही राजीनामा दिला आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की काही एक महिन्यापूर्वी जवळपास 1 महिन्यापूर्वी मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मी अजिबात पक्ष सोडला नव्हता आणि त्यामुळे 1 महिन्यानंतर मी आता हा निर्णयास आलो की मला काँग्रेसच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला पाहिजे आणि जी जबाबदारी मी मागितली नव्हती प्रचार प्रमुखाची त्याही पदाचा मी राजीनामा दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आता उद्या पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहिती आहे. नाही बघा, मी वास्तविक तुम्ही जर बघितला असेल तर अनेक दिवसांपासून जे पक्ष प्रवेश होत आहेत ते आज राजीनामा देतात आणि दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये प्रवेश घेतात. मग तो भाजप असेल किंवा सेना असेल. पण मला राजीनामा देऊन 1 महिना झाला, मी कुठल्याही पक्षात गेलो नाही. गेल्या 25 वर्षापासून मी जे काम करतोय काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि 25 वर्षापासून जी नाळ माझी लोकांशी जोडली गेली आहे, जे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांचा विचार त्यांचं मत घेऊन मी गेले 4 दिवसापासून बैठका घेतोय आणि तो जो कौल देतील, त्यांनी जर कौल दिला की मला भाजपमध्ये गेलं पाहिजे तर मी भाजपमध्ये जाईल, त्यांनी जर कौल दिला मला शिवसेनेत गेलं पाहिजे तर शिवसेनेत जाईल. उद्या तुमच्या पक्षप्रवेश आहे शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, ही माहिती आहे किती यामध्ये तथ्य आहे? बघा, मी शिवसेनेत जाणार हे तर गेले 10 वर्षापासून तुम्ही ऐकताय किंवा लोकांमध्ये नेहमीच चर्चा असते. पण शेवटी हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नाही आहे, कारण मी 25 वर्ष एका पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे माझ्यासोबत जे असलेली लोक आहेत, माझ्यासोबत जे असलेले नागरिक आहेत, माझ्यासोबत जे असलेले मित्रपरिवार, माझं कुटुंब आहे, त्यांचं मत घेऊनच मी हा पक्ष प्रवेश करणार आहे. निश्चितपणे तुम्हाला काही काळामध्ये तुम्हाला तर कळेलच की मी कुठल्या पक्षात जाणार आहे ते. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल 1489 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज केलाय. 4 प्रभाग पद्धतीनुसार होणाऱ्या 151 जागांच्या या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये 5 तर काही ठिकाणी तब्बल 30 उमेदवार इच्छुक असल्याचं चित्र आहे. मात्र अनुभव आणि नव्या जोशाचा समतोल राखत काही माजी नगरसेवकांसह अनेक तरुणांना उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. आज भारतीय सेनेचा शौर्य दिवस आहे. पाकिस्तानला हरवून आझाद भारतीय सेनाने विजय मिळवला होता आणि नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावाने आला होता. म्हणून विजया दिवसाच्या पुण्य पर्वावर विजयाची वाटचाल करण्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे. आजपासून आमचे इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू साक्षात्कार घेणं सुरू केलेला आहे. आज 2 विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे. उद्या आणि परवा असे 3 दिवसात पूर्ण 6 विधानसभा क्षेत्राचे एकूण 1489 आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत. किती सर्वेक्षण करण्यात भैया किती लोकांना संधी देणार आहे, विरोधकांचा सर्वेक्षण? भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 सर्वेक्षण झालेले आहे. पहिल्या सर्वेक्षणमध्ये भाजपची शहरातील स्थिती काय, दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने, आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत. महायुती संदर्भात काय निकष लावले जाणार आहे, कोणाला उमेदवारी किती द्यायची आणि वाटप किती जागेच करायचं कसं? महायुतीबद्दल आमच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिला आहे की महायुती करायचीच आहे, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होणार आहे. काल मेलच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल कोणत्या नेत्यांसोबत कोणत्या पॅनलसोबत चर्चा करायला पाहिजे ते नाव आले. राष्ट्रवादीचे नाव यायचे आहे. ते आल्याबरोबर आम्ही त्या दोघांसोबत बसून महायुतीबद्दल चर्चा करू
आणि महायुती करण्याचा निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिलाय, म्हणून त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू. एकीकडे युती होत आहे, दुसरीकडे भाजपाकडे खूप मोठी संख्येने इच्छुक उमेदवार आहे, तर कुठे ना कुठे बंडखोरी होऊ शकते, याचाही तुम्ही कसा काय भाग घ्या? भारतीय जनता पक्षाचा मागच्या इलेक्शनमध्ये 108 जागा, 108 नगरसेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आणले होते. शिवसेनेची 2 जागा होती, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा होती. तेव्हा शिवसेना संयुक्त होती, राष्ट्रवादी संयुक्त होती. विधानसभेमध्ये युती करत असताना आम्ही एक निकष ठेवला की ज्याची जेवढी जागा आहे त्याचप्रमाणे युती आपण केली. महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा तीच निकष असायला पाहिजे, कारण शेवटी इलेक्शन निवडून आलेल्या उमेदवाराचं केलेल्या कामाचा आधारावरच होते. या दृष्टीने त्याच निकषाप्रमाणे आम्ही इथे सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करू. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.